आता बघा 2025 साल संपत आलं आणि पण एक आहे बरं का की 2025 आपल्या कष्टाचं, आपल्या संघर्षाचं आणि आपल्या अपमानाचंच वर्ष होतं. बरोबर आहे की नाही? मग हे सगळं विसरून जायचं आणि फक्त देवापुढं एकच विनंती करायची, देवा ह्या वर्षामध्ये मी एवढं भोगलं की हे भोगण्याची क्षमता आता माझी संपलेली आहे आणि पुढल्या वर्षात जर मला हे भोगायचं नसेल ना, काही नाही, फक्त तुझा हात माझ्या डोक्यावर असाच राहू दे. नित्यंत असा हात ठेव की दुसरा कोणीही मला पराभूत करू शकणार नाही. कष्ट करायला मी तयार आहे, फक्त यश द्यायचं की नाही हे तुझ्या हातात आहे. बरोबर आहे की नाही? मग डोईवर जर त्याने हात ठेवला ना, देवाला पण एकच सांगायचं की कष्ट करण्याची ताकद माझ्यावर आहे. कितीही संकट येऊ दे, त्या संकटावर आणि त्या संकटाच्या छाताडावर कसं उभं राहायचं आणि त्याला कसं मात करायचं ही माझं मी बघेल. परंतु माझ्या डोईवरचा हात कधीच काढून घेऊ नको. मी तुला कधी 2026ला कधीही कारण सांगणार नाही की मला पैसा मिळू दे, की माझी तब्येत बरी नाही, हे देवा असं कर, हे देवा तसं कर. मी तुझ्या पुढं कधीही गाऱ्हाणं करणार नाही. फक्त एकच मला आशीर्वाद दे की तू यशस्वी होशील, एवढा आशीर्वाद दे मला फक्त. मी तुझ्या पुढं कधीही गाऱ्हाणं करणार नाही. 2025 साल माझं असंच गेलं आहे, कष्टात, संघर्षात आणि अपमानात. असं देवाला फक्त बोलून बघा. देव पण तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाने जर याला ठरवलं ना मनापासून की हा भक्त मला मनापासून मागतोय ना, तर याला मी मनापासूनच त्याचं फळ देणार. म्हणून असं मागा आणि देवाला फक्त एकच म्हणा की मला माझं स्वतःचं साम्राज्य असं निर्माण करायचे की कुणाचीही मदत न घेता फक्त तुझा हात माझ्या डोईवर ठेव. एवढंच देवाकडे मागा. एवढं जरी मागितलं तुम्ही देवाकडं, तर तुम्हाला पुढल्या वर्षी कधीही कुणाकडे हात पसरायची वेळ कधीही येणार नाही. म्हणून 2025 साल गेलं, याच्यावरती आता भरपूर रील येणार आहेत. परंतु असं बोला की काहीतरी देवाला बी ती पटलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणून साल तर बदलणार आहे हो. साल फक्त बदलतं आणि याच्यात म्हणजे आपलं आयुष्य कमी होतं. बरोबर आहे की नाही? आपण मग म्हणतो 2026 आलं, 2026 आलं, पण आपलं 1 वर्ष कमी झालेलं आहे, हे पण लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला काहीतरी करून दाखवायची संधी देवानं दिली ना, ती संधी कधीही गमवू नका आणि साम्राज्य असं निर्माण करा की पुढल्या वर्षी 2026ला तुम्ही म्हटले पाहिजे, देवाने माझं ऐकलं आणि मी जे ठरवलं मी ते करूनच दाखवलं.